मी दिलशाद सय्यद. भारत हा देश असा आहे की जेथे सर्वात श्रीमंत व्यक्ती भारतात आणि गरीब देखील भारतात राहतात. येथे एकीकडे संपत्तीचे रक्षण कसे करायचे म्हणून झोप येत नाही, तर दुसरीकडे पोटात अन्नाचा कण नाही म्हणून झोप येत नाही. 21व्या शतकातील ऊसतोड कामगारांची व्यथा. आज विज्ञान युगाच्या गप्पा मारल्या जातात, परंतु ऊसतोड कामगारांची व्यथा डोळ्यात अंजन घालणारी आहे. छोट्याशा कोपीत त्यांचे वास्तव्य आहे. आज त्यांच्या कुठल्याही मूलभूत गरजा पूर्ण होत नाही. ज्या वयात मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे अशा कवळ्या कळ्या घरकामात मदत करताना दिसतात. या तांड्यावर भेट दिली असता एका महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला. ना कुठले डॉक्टर, ना कुठली ऊब, ना पोषक आहार. यही है मेरा इंडिया. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला सगळीकडे अंधार दाटलेला होता. ना कुठला फराळ, ना कुठली रोषणाई. आज आपण बघतो एकीकडे फुकटची कढी, धावधाव वाडी. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात, लग्न समारंभात नको म्हटलं तरी जेवण वाढलं जातं आणि दुसरीकडे ते उष्टान्न कधी आपल्याला मिळते याची वाट देखील काही लोक पाहत असतात. ही व्यथा माझ्या निरीक्षणातून मी मांडत आहे. एवढीशी लेकरं जी आहेत ती काम करताना दिसतात. त्यांच्या मूलभूत काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे. परंतु एवढीशी छोटीशा मुली, एवढीशी लहानशी मुलं, 2 वर्षाचे जे पुढील बालकं आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, ते काम करताना दिसतात. सकाळीच 4 वाजल्यापासून त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या त्या कोपीमध्ये सगळ्यांचा आवाज, सगळी लोक, लहानची मोठी सगळीजणं उठलेली असतात. लवकर लवकर सकाळी सकाळी घरकाम आवरून, स्वयंपाक करून, आंघोळ तर कशाची, जाण्याचीच खूप घाई असते. फक्त स्वयंपाक करायचा, मुलाबाळांचं थोडंसं आवरायचं, त्यांना कडेवर घेतलं, आपली गाडी लगेचच सुरू करायची. हा त्यांचा रोजचाच नित्यक्रम मी पाहत होते रोज. आणि मला हे विशेष वाटलं की एवढी छोटीशी लेकरं, त्यांना विचारून मी शाळेत तुम्ही जातात का? मग काहींनी सांगितलं जातो, काहींनी सांगितलं नाही जात. मग तुम्हाला काम करायला आवडतं का? तर मग आता आई वडील इकडं आले म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आलो असं ते सांगतात. एवढीशी छोटीशी बिट्टी ती कंटिन्यू पाणी भरत होती. सारखी ये जा करून ती इतक्या येरझाऱ्या मारून तिने पाणी भरत होती. भांडे घासायला मदत करत होती आईला. थोडंसं मला स्वच्छतेबद्दल त्याला सांगावंसं वाटलं, कारण की आता कोरोना काळामध्ये स्वच्छता महत्त्वाची आहे. आपल्या आसपास जर सांडपाण्याचं जर आपलं असेल तर वस्तीवर मच्छर होतात आणि त्यामुळे आपल्या आरोग्यास धोका निर्माण होतो. त्याबद्दल त्यांना मी सांगितले. आणि मुलं त्या दिवशीपासून छोटी छोटी मुलं रोज आपला स्वच्छता, आपला परिसर सगळा ते झाडून घेतात. थोडंसं आपण जर की त्यांच्याशी संपर्क केला, जाताना येताना त्यांच्याशी बोललो, त्यांना काहीतरी सांगितलं, ही सगळी मंडळी छानपैकी ऐकते. त्यांना पण त्यांच्याशी पण कोणीतरी बोलावं असं त्यांना वाटत असतं. अधूनमधून जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधला. तिथे जाऊन बसायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे आणि मला जेवढं वाटलं मी त्यांच्यासाठी ते केलं देखील. सांगायची आपल्याला गरजच वाटत नाही, पण तरी देखील माणुसकी म्हणून आपण एक माणुसकीची भिंत सर्वांनी जर दाखवली तर